येवला शहरातील निखल गल्ली, पिंजार गल्ली आणि बुंदेलपुरा भागातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले। विशेष म्हणजे ज्यावेळेस तळाला पाणी येते त्याच वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यानं संतप्त नागरिकांनी थेट कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केलंय। अनेकदा तक्रार करण्यासाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही फोन उचलला नाही। यामुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठले। यावेळी कार्यालयात कोणतेही कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतलाय। यापुढेही वीज पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास थेट महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय। गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमच्या भागात निलगल्ली असो, गुजरवाडा असो, कासर गल्ली असो, पिंजार गल्ली, बुंदेलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो। कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला, अधिकाऱ्याला संपर्क केला तो कोणी अवेलेबल नसतं, यांचे फोन बंद येतात। आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात। पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो, पण ऑफिससुद्धा सुरसुराट आहे, कोणी त्या ऑफिसमध्ये नाही आहे। ही वीज जो विषय आहे तो अति आवश्यक याच्यात तो असलेला विषय आहे, पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही। त्यामुळे आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जर का याच्यावर यांचा दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही ह्या MECBला कुलूपसुद्धा ठोकू, हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय। ऐन सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे, बरेचसे MECBच्या तारा खाली लोंबलेला आहे, जेणेकरून ते मिरवणुकी रस्त्यात जातात। अशा घटना घडलेल्या आहे, काही MECBच्या तारा तुटलेल्या आहे, याचा सुद्धा MECBच्या कर्मचाऱ्यांना भान नाही। माझा आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे का तुम्ही ह्या गणपतीच्या आधी केले नाही काम तर निश्चित आम्ही याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू। NTV न्यूज मराठी, नाशिक।